श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, विद्यार्थी पालकांसाठी मोठी धक्कादायक बातमी. जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. याआधी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, सरकारी शिष्यवृत्ती, 10वी 12वी सरकारी नोकरी, त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट या सर्वांची माहिती भेटणार आहे. अधिक माहितीसाठी गुगलवर नानाफाउंडेशन.net या वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी येत आहे. औषधाऐवजी कीटकनाशक पिल्याने चिमुकल्याचं निधन. कोल्हापूरमध्ये ही घटना घडलेली, अत्यंत धक्कादायक बातमी. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. कोल्हापूरच्या राधानगरीमधील आमजाई वरवडे येथे खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक प्यायल्याने एका 6 वर्षीय चिमुकल्याचं निधन झालेलं आहे. सर्वांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. नक्कीच आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घेणं ही आपल्या आईवडिलांची प्राथमिक जबाबदारी आहे. वेदांत पाटील असे या चिमुकल्याचे नाव आहे. सकाळी शाळेत जाण्याच्या घाईमुळे शनिवारी वेदांच्या हातातून ही घटना घडली. सकाळी शाळेत जायची घाई होती, त्याच दरम्यान त्याने खोकल्याच्या औषधाऐवजी कीटकनाशकाचं औषध पिलं आणि त्यानंतर तो शाळेत गेला. शाळेत गेल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात CPR देण्यात आला, परंतु त्यावेळेस त्याची प्राणज्योत ही निघून गेली होती. उपचारादरम्यान त्याचं निधन झालेलं होतं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त झालेली आहे. नक्कीच ही सर्वांसाठी एक दुःखद बातमी आणि विद्यार्थी पालकांनी नक्कीच याची दक्षता घ्यावी. जर तुम्ही पालक असताल तर नक्कीच आपल्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या घरात कुठल्याही कीटकनाशक असतील, फवारणी असतील किंवा कुठल्याही प्रकारचं विषारी द्रव्य असेल, त्याला लहान मुलांपासून लांब ठेवलं पाहिजे आणि त्याचा संचय हा वेगळ्या ठिकाणी केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. बघा, आपल्या हलगर्जीपणामुळे अशा गोष्टी होतात आणि त्यामुळे एका लहान मुलाचं निधन झालेलं आहे. अत्यंत धक्कादायक बातमी. व्हिडिओला शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.